माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय: एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत. महोदय, मी एक साधा शेतकरी, ह्या मातीत जन्मलेला, ह्या मातीतच आयुष्य घालवणारा. आज हे पत्र लिहिताना माझे हात थरथरत आहेत, कारण हे शब्द माझ्या मनातील वेदना सांगण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. माझं आयुष्य शेतीभोवती फिरत राहिलं. पावसाच्या आशेवर पेरणी केली, कर्ज काढलं, बियाणं घेतलं, खतं टाकली, पण निसर्गाने साथ दिली नाही. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी पिकांचं नुकसान. प्रत्येक वेळी मी उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थितीनं पुन्हा खाली ढकललं. बँकेचं कर्ज, सावकाराची तगादा, घरातल्या माणसांच्या अपेक्षा, या सगळ्यांच्या ओझ्याखाली मी हळूहळू तुटत गेलो. माझ्या मुलांच्या डोळ्यातील स्वप्न मला रोज विचारत होती, आबा, आपण पुढं कसं जाणार? पण माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. सरकारकडून योजना आहेत, मदत आहे असं ऐकतो, पण ती मदत माझ्यासारख्या छोट्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही. कागदपत्र, अटी आणि प्रक्रियेतच आमचं आयुष्य अडकून राहतं. आम्हाला फक्त आधार हवा असतो, वेळेवर आणि खराखुरा. मी हार मानली म्हणून नाही, पण थकलो म्हणून हे पाऊल उचलतोय. माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही समजून घ्याव्यात, हीच शेवटची विनंती आहे. आमचं जगणं थोडं सुलभ करा, आमच्या कष्टाला योग्य मोबदला द्या आणि आम्हाला जगण्याची एक आशा द्या. माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी, ही नम्र विनंती. आपला एक हतबल शेतकरी.